मॉर्निंग स्टुडंट. तर बघा, फिजिक्सचा आपल्याला स्टडी करायचा आहे. फिजिक्सचा स्टडी करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. देयर आर टू रिक्वायरमेंट्स फॉर द स्टडी ऑफ द फिजिक्स. नंबर वन, math, means we must know the knowledge of the math in details, and second one is the physical quantity. Okay, now we are studying about the physical quantities. तर ज्या ज्या महत्त्वाच्या फिजिकल क्वांटिटी आहे ज्याचा अभ्यास आपण करतो आहे, जेणेकरून आपल्याला हा जो सब्जेक्ट आहे हा अगदी इझी होईल. तर त्या क्वांटिटीज आपण कोणकोणत्या बघितल्या बघा. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. ओके, तर ह्या नेमक्या कोणत्या फिजिकल क्वांटिटी आहे, म्हणजे काय डिफरन्स आहे तो आपण बघितला. त्यानंतर स्पीड आणि व्हेलॉसिटी. ओके, तर यामध्ये काय डिफरन्स आहे तो सुद्धा आपण स्टडी केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं मोमेंटम, याबद्दल सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. त्यानंतर आपण फोर्स बद्दल सुद्धा डिस्कशन केलेलं आहे. आता फोर्सच्या नंतर जी फिजिकल क्वांटिटी येते ती आहे वर्क. म्हणजेच आपल्याला आज वर्क बद्दल स्टडी करायचा आहे. नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी आहे आता ही वर्क. तर अगदी सिक्वेन्स मध्ये आपण सर्व फिजिकल क्वांटिटीचा स्टडी करतो आहे. अँड ऑल दॅट्स आर क्वांटिटीज आर मेनली related to the motion. Motion is one of the most important phenomena in the physics. Okay, तर what is work? What is work? वर्क म्हणजे नेमकं काय असते. तर बघा, आता एखादी बॉडी आहे आणि त्या बॉडीवरती जर आपण फोर्स अप्लाय केला आणि तो अप्लाय केलेल्या फोर्समुळे जर त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट जर होत असेल तर देन वी कॅन से दॅट वर्क इज टू बी डन. म्हणजे बघा, बघा समजा ही एक बॉडी आहे. इफ द अप्लाइड फोर्स, हा आपण या बॉडीवरती फोर्स अप्लाय केला. इफ द अप्लाइड फोर्स causes the displacement of the body, then we can say that the work is to be done. म्हणजे वर्क म्हणजे नेमकं काय. तर वर्कचा जो फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती आहे. वर्क it is the product of force and displacement. It is the product of force and displacement. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करता येतं. आणि म्हणून आपण काय सांगितलं बघा, फॉर एक्झाम्पल हा एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टचा मास आहे m आणि या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केला. इथं समजा असा फोर्स अप्लाय केला. F be the force applied on that body. आणि जर का समजा या बॉडीचं डिस्प्लेसमेंट झालं इकडेच, जिकडच्या डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच डायरेक्शनला जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर आपण वर्क डन काढण्यासाठी या फॉर्म्युल्याचा यूज करतो. लक्षात घ्यायचं, वर्क डन म्हणजे फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. तर आता हा वेक्टर फॉर्म आहे. आपण अगदी सिंपल फॉर्म मध्ये, वेक्टर फॉर्म तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड तयार करेल आणि म्हणून आपण एकदम सिंपल क्वांटिटी दाखवू. तर ही एक बॉडी आहे. त्या बॉडीचा मास आहे m आणि या बॉडीवरती आपण F एवढा फोर्स अप्लाय केला. जिकडच्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला तिकडच्या डायरेक्शनला जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर आपण या फॉर्म्युल्याचा उपयोग करून वर्क डन त्या ठिकाणी काढतो. लक्षात घ्यायचं, म्हणजेच वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, तर असा सिंपल फॉर्म्युला आपण यूज करतो. तर पुन्हा बघा की वर्क म्हणजे काय. तर इफ बघा, इथूनच आपल्याला सहज डेफिनेशन सांगता येते. इफ द अप्लाइड फोर्स प्रोड्यूसेस एन डिस्प्लेसमेंट, if the applied force produces and displacement of the body, then work is to be done on this body. म्हणजेच या बॉडीवरती आपण वर्क परफॉर्म केलं. Now here note that if the applied force
डज नॉट प्रोड्युसेस द डिस्प्लेसमेंट. एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केला परंतु डिस्प्लेसमेंट नाही झालं, डिस्प्लेसमेंट इज झिरो. फोर्स अप्लाय केला पण डिस्प्लेसमेंट झालंच नाही, डिस्प्लेसमेंट इज झिरो. नाउ इन सच केसेस वर्क इज टू झिरो, वर्क इज टू बी झिरो. तर अशा केसमध्ये वर्क हे काय होणार, झिरो होणार. लक्षात घ्यायचं म्हणजे काय, समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा काय आहे ऑब्जेक्ट आहे आणि आपण याच्यावरती फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय करूनही या बॉडीचं जर डिस्प्लेसमेंट होत नाही, डिस्प्लेसमेंट झिरो झालं, तर अशा वेळेस अशा या केसमध्ये वर्क किती झाला तर ते आहे झिरो वर्क इथे झालं. लक्षात घ्यायचं. ओके, आता ही झाली एक सिंपल फर्स्ट केस. आता सेकंड केस बघूया आपण. बघा, ऑब्जेक्ट वरती ज्या डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय केला त्या डायरेक्शननी जर बॉडीचं डिस्प्लेसमेंट होत नसेल तर मग आता अशा केस मध्ये वर्क नेमकं कसं काढायचं. बघा, अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आहे हे. हाच तो ऑब्जेक्ट आपण घेऊ, पुन्हा तोच. here we have to consider object and which is moving on the horizontal surface. हा एक horizontal surface आहे, इथे सुद्धा आपण असा horizontal surface दाखवू. तर हा एक horizontal surface आहे, यावरती ऑब्जेक्ट आपण ठेवलेला आहे. आणि बघा आता समजा जो फोर्स आपण बॉडीवरती अप्लाय केलेला आहे तो इकडच्या डायरेक्शन आहे, म्हणजे फोर्स इज अप्लाइड ऑन द बॉडी विच इज इन्क्लाइंड टू द horizontal surface. म्हणजे आता फोर्स हा असा इकडे सरळने अप्लाय केला, असा इकडे अप्लाय केला आपण. आणि यांनी हॉरिझॉन्टलशी केलेला जो अँगल आहे हा आहे थीटा. इथून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. बघा, फोर्स आपण इकडे अप्लाय केला आणि जर का समजा इफ दिस अप्लाइड फोर्स प्रोड्युसेस द डिस्प्लेसमेंट, या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केला आणि हा अप्लाय केलेला फोर्स जर या बॉडीचं डिस्प्लेसमेंट जर प्रोड्यूस करत असेल तर वर्क हे होणारच. त्यावेळेस आपल्याला अशा केसमध्ये वर्क काढता आलं पाहिजे. बेसिक फॉर्म्युला आपला आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. बट हियर दिस फॉर्म्युला वेर टू बी यूज व्हेन द डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही सेम असेल तरच हा आपण फॉर्म्युला वापरू शकतो. आणि आता इथं आपल्याला बघा काय दिसते, फोर्स आपण इकडे अप्लाय केला आणि बॉडीचं डिस्प्लेसमेंट ऑब्वियसली ऑन द हॉरिझॉन्टल सरफेस वरती त्या ठिकाणी होणार. मग आता अशा केस मध्ये आपल्याला या इकडच्या हॉरिझॉन्टल डायरेक्शननी या बॉडीवरती अप्लाय होणारा फोर्स पाहिजे. समजा फॉर एक्झाम्पल ऍक्च्युअली फोर्स आपण F अप्लाय केला पण या हॉरिझॉन्टल डायरेक्शननी समजा फोर्स F1 आहे आणि इकडे समजा या बॉडीचं डिस्प्लेसमेंट आहे S. आणि वर्क कसं काढणार बघा आपण, वर्क इज इक्वल टू हॉरिझॉन्टल डायरेक्शननी असणारा फोर्स कन्सिडर करू आपण सध्या F1 आणि हॉरिझॉन्टल वरतीच त्याचं काय आहे डिस्प्लेसमेंट आहे S. मग आता बघा इथं आपण ट्रिग्नोमेट्री यूज करू. कॉस थीटा हा रेशो आपण काढूया. काय काढायचं आपल्याला, कॉस थीटा रेशो काढायचा. कॉस थीटा म्हणजे काय, ऍडजस्टंट साइड दॅट इज F1 अपॉन हायपोटेनियस म्हणजे हा आहे F. याला सिंप्लिफाय करा. सो F1 इज इक्वल टू F cos ऑफ थीटा. चला आता ही जी व्हॅल्यू आहे F1 ची ही वरचे फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकू आणि सो W इज इक्वल टू काय बघा F cos थीटा आणि S. याला व्यवस्थित असं प्रेझेंटेशन देऊ आपण, Fs cos ऑफ थीटा, Fs cos ऑफ थीटा. तर अप्लाय केलेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन हे जर वेगवेगळी असेल म्हणजेच याचा अर्थ ज्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय केला त्या डायरेक्शननी जर डिस्प्लेसमेंट होत नसेल, इथं बॉडीचं डिस्प्लेसमेंट इकडच्या डायरेक्शनला आहे, फोर्स आपण इकडे अप्लाय केला आहे म्हणजे फोर्स इज इन्क्लाइंड टू द हॉरिझॉन्टल आणि डिस्प्लेसमेंट इज इन डायरेक्शन. ही बॉडी जी आहे याच्यावरती हॉरिझॉन्टल सरफेस वरती काय होणार, मूव्ह होणार. लक्षात घ्यायचं. अशा केस मध्ये आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे W इज इक्वल टू Fs cos ऑफ थीटा. बघा उदाहरणार्थ तुमच्याकडे समजा एखादं डॉगीचं छोटस असं पिल्लू आहे, बरोबर आहे.
छोटासा असा डॉगी आहे, लक्षात घ्यायचं. ओके, त्याच्या गळ्यामध्ये आपण बेल्ट लावलेला आहे आणि त्याची जी दोरी आहे, बरोबर आहे, ती तुमच्या हातामध्ये आहे. आता तो बी छोटासा आहे, तो बी छोटासा आहे, बरोबर आहे. ही त्याची दोरी आहे, लक्षात घ्यायचं, आणि हे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही चालले असे इकडे, म्हणजे तुम्ही त्याला समजा असे ओढत ओढत नेत आहे, म्हणजे तुम्ही फोर्स लावता आहे इकडे, परंतु तो तर काही डॉगी असा वरवर येत नाही, तो चालतो असा जमिनीवरून, आपण त्याला ओढत नेतो, बरोबर. असे भरपूर एक्झाम्पल आपण या ठिकाणी सांगू शकतो की आपण फोर्स कोणत्या डायरेक्शननी अप्लाय करतो आणि डिस्प्लेसमेंट नेमकं कुणीकडे होते. तर जिकडे फोर्स अप्लाय केला तिकडे जर डिस्प्लेसमेंट होत नसेल तर अशा वेळेस फॉर्म्युला लावायचं W/F cos of theta, आणि ज्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय केला तिकडे जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर हा फॉर्म्युला सिंपल आहे, W/Fs. तर बघा आता, तर हे वर्क आहे आणि दॅट वर्क मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0. तर बघा आता केस 1 बघूया आपण. केस 1, if theta is equal to 0 degree, म्हणजे काय, थीटा बी द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आपण हे डिस्प्लेसमेंट इथं, याचा हे डायरेक्शन इकडे आहे, इकडे सुद्धा आपण डिस्प्लेसमेंट दाखवू शकतो. इकडे अप्लाय होतो आहे फोर्स F1 आणि इकडेच आहे डिस्प्लेसमेंट S, म्हणून F1 into S. ऍक्च्युअल फोर्स आपण इकडे अप्लाय केलेला आहे, आपण त्याचा हा एक कॉम्पोनंट या ठिकाणी तयार केला, बरोबर आहे. तर F1 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे F cos थीटा, म्हणजेच या हॉरिझॉन्टल भाग या डायरेक्शननी फोर्स अप्लाय केलेला आहे F, पण या डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय केलेला आहे किती, F cos थीटा, म्हणजे थीटा बी द अँगल बिटवीन, थीटा बी द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर द वेक्टर क्वांटिटी आणि या दोघांमधला अँगल आहे थीटा. आणि हा जो अँगल आहे हा 0 जर कधी असेल, म्हणजे आता काय झालं की हा जो फोर्स आहे आणि हे जे डिस्प्लेसमेंट यामधला अँगल 0, म्हणजे याचा अर्थ हा जो फोर्स आहे हा आपण असा इकडे अप्लाय करतो, म्हणजे जिकडे डिस्प्लेसमेंट आहे तिकडेच फोर्स अप्लाय करतो आहे. या कंडिशन मध्ये फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन. बघा केस पहिली आपली कशा संदर्भामध्ये आहे, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन, म्हणजे याचा अर्थ या दोन वेक्टर क्वांटिटी मधला अँगल जो आहे तो 0 आहे. आता जर तो 0 असेल तर cos ऑफ 0 डिग्री, cos 0 किती होते बघा, cos 0 इज 1, आणि हा फॉर्म्युला काय होतो बघा, W/Fs. आणि अशा केस मध्ये आपल्याला कन्क्लुजन काढता येईल, वर्क इज अ पॉझिटिव्ह. तर अशा वर्क जे आहे ते काय असणार आहे, पॉझिटिव्ह. तर इथं cos 0 ची जी व्हॅल्यू आहे ती 1 आलेली आहे, म्हणजे +1 ही व्हॅल्यू आहे, लक्षात घ्यायचं. ही जी व्हॅल्यू आहे ही +1 आहे, आणि वर्क अशा केस मध्ये काय असणार, पॉझिटिव्ह वर्क असेल. म्हणजेच जिकडच्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय केला तिकडे जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर वर्क इज पॉझिटिव्ह. ओके, मीन्स फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन, देन वर्क इज पॉझिटिव्ह. सेकंड केस बघूया आपण. केस सेकंड, if theta is equal to 180 degree, theta is equal to 180 degree, म्हणजे याचा अर्थ काय नेमकं की बघा, फोर्स आपण हा असा इकडे अप्लाय केला आणि डिस्प्लेसमेंट हे असं इकडे होतं, म्हणजे एकामेकाच्या अपोजिट, एकामेकाच्या कसं असणार, अपोजिट. बघा समजा एक पॉइंट आहे, फोर्स तुम्ही अप्लाय केलेला आहे इकडे आणि डिस्प्लेसमेंट या बॉडीचं होतं आहे याच्या अपोजिट डायरेक्शन. म्हणजे when force and displacement are in opposite direction, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील तर या दोघांमधला जो अँगल आहे थीटा हा इथं असणार, आता स्ट्रेट लाईन असेल होती, तर हा जो अँगल असणार आहे 180 डिग्री. आणि बघा तुम्हाला माहिती आहे की cos ऑफ 180 डिग्री म्हणजे काय होते, -1 असतं, लक्षात घ्यायचं. cos 180 -1, cos 0 इज +1 आणि cos 180 इज -1. आता इथे cos ची व्हॅल्यू आहे जी मायनस आहे, आणि मायनस असल्यामुळे इथं वर्क जे आहे त्यात वर्क इज अ निगेटिव्ह. W0 - Fs, म्हणजे या ठिकाणी जे वर्क येणार आहे ते निगेटिव्ह त्या ठिकाणी असेल. आता आपण केस थर्ड बघूया, थर्ड नंबर केस, आणि ते काय असणार, तर if theta is equal to 90 degree,
म्हणजे नेमकं काय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर. when force and displacement are perpendicular, याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे सेम डायरेक्शनला होते. सेम डायरेक्शन म्हणजे पॅरलल. इथे एकामेकाच्या अपोजिट मध्ये आहे. म्हणजे इथं काय होतं, एफ अँड एस आर अपोजिट, दे आर अपोजिटली डायरेक्टेड म्हणजे अँटी पॅरलल. इथं फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हे पॅरलल आहे, इथं फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हे अँटी पॅरलल आहे आणि इथं फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एकमेकांशी परपेंडिक्युलर आहे. त्या सोप्या भाषेमध्ये इथं सेम डायरेक्शन, इथं अपोजिट डायरेक्शन आणि इथं आहे परपेंडिक्युलर. जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर परपेंडिक्युलर असतील म्हणजे नेमकं काय बघा, फोर्स अप्लाय केलेला आहे असा इकडे आणि डिस्प्लेसमेंट होते आहे इकडे, किंवा फोर्स आपण अप्लाय केला इकडं आणि डिस्प्लेसमेंट आहे असं इकडं. तर अशा केस मध्ये थीटा 90 होणार आणि cos 90 किती असते बघा, cos 90 हे 0 असते. cos 90 0 आणि cos 90 0 झाल्यामुळे या फॉर्म्युल्यामध्ये cos 90 0 म्हणजे cos थीटा 0 झालं आणि म्हणून वर्कची जी व्हॅल्यू आहे ती काय आली, वर्क इज 0. वर्क इज 0 म्हणजे वर्क डन हे 0 असणार म्हणजे नो वर्क इज टू बी प्रोड्यूस. नो वर्क इज टू बी प्रोड्यूस म्हणजे बघा आपण 3 केसेस या ठिकाणी बघितल्या आणि यावर आपल्याला काय कन्क्लुजन काढता येते, वर्क मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह और मे बी 0. तर वर्क हे जे आहे हे 0 सुद्धा असू शकते, पॉझिटिव्ह सुद्धा राहू शकते आणि निगेटिव्ह सुद्धा राहू शकते. तर वर्क ही जी आहे ही स्केलर क्वांटिटी आहे. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर द वेक्टर क्वांटिटी. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे आणि वर्क जी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे आणि त्यामुळे ती स्केलर असल्यामुळे दॅट स्केलर मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह और मे बी 0. ओके, आता आणखी एक केस आपण यामध्ये सांगू शकतो ज्यामध्ये वर्क हे आणखी 0 येऊ शकते. ऑलरेडी आपण स्टार्टिंगला सांगितलेलं आहे, लक्षात घ्यायचं. काय सांगितलं बघा, आठवते काय, पुन्हा तेच आपण या ठिकाणी सांगणार आहोत. काही नोट आहे, इफ applied force, if the applied force on the body does not produce displacement, if the applied force does not produce the displacement म्हणजे आपण बॉडी वरती फोर्स अप्लाय केला, ही एक बॉडी आहे, या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केला पण या बॉडीचं डिस्प्लेसमेंट होत नाही. ही बॉडी आहे, आपण याच्यावरती फोर्स अप्लाय केला, दॅट फोर्स कॉजेस द डिस्प्लेसमेंट. परंतु या केसमध्ये डिस्प्लेसमेंट बॉडीचं होत नाही. म्हणजेच अप्लाय केलेला फोर्स हा बॉडीचं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेलच असं काही सांगता येत नाही. डिस्प्लेसमेंट होऊ शकते आणि होऊ सुद्धा शकत नाही. तर इफ द अप्लाइड फोर्स does not produce the displacement म्हणजे आता अशा केस मध्ये जे यस आहे तो आता इथे 0 झाला. बघा अँगलचा आता काय, हे जे 3 केसेस आहेत ह्या फोर्स आणि डिस्प्लेसमेंटला जो अँगल आहे त्याच्यावरती आपण काढल्या. आता काय झालं की समजा फोर्थ केस आपण दिली तरी चालेल, याला केस नंबर 4, फोर्स अप्लाय केलेला आहे पण डिस्प्लेसमेंटच झालं नाही. बॉडीवरती फोर्स अप्लाय केला, बरोबर आहे. एखादी समजा मोठी अलमारी आहे, मोठा एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा मोठा दगड आहे, तुम्ही त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला परंतु त्या बॉडीचं मोशन झालंच नाही, म्हणजेच तो त्याचं डिस्प्लेसमेंट झालं नाही. तर यस जर 0 झाला, तर यस जर 0 झाला म्हणजे आता हे सगळेचं सगळं काय येणार, 0 येणार, लक्षात घ्यायचं. आणि म्हणून वर्क इज इक्वल टू 0. तर या केसमध्ये सुद्धा वर्क हे 0 येते. बरोबर आहे, केस वेगळी आहे परंतु आन्सर एकच आहे. म्हणून आपण 3 ठिकाणी काय समजून काढायचं, वर्क मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह, मे बी 0. बरोबर आहे. तर आता यांची आपल्याला युनिट काढायची आहे, लक्षात घ्यायचं. SI युनिट आणि CGS युनिट. SI सिस्टीम, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. तर ही जी सिस्टीम आहे तर त्या सिस्टीम will be used all over the world.
and this system gives the unit to the physical quantity. SI system. तर आता SI सिस्टीम मध्ये जो वर्क आहे त्या वर्कचं जे युनिट आहे ते सगळ्यांना माहिती आहे. सांगा काय आहे SI युनिट. बघा आठवा काय असते ते जूल, आणि याचा जो सिम्बॉल आहे तो आपण कॅपिटल J नी दाखवतो. सिम्बॉल डिनोटेड बाय कॅपिटल J, आणि फुल स्पेलिंग लिहिताना जूल, तर त्याचा फर्स्ट लेटर जे आहे ते स्मॉल काढायचं, लक्षात घ्यायचं. फर्स्ट लेटर कॅन नेव्हर बी कॅपिटल. हे लेटर कधी कॅपिटल काढल्या जात नाही. SI सिस्टीमचे काही रूल्स आहेत, लक्षात घ्यायचं. जेव्हा आपण जूलचं नाव लिहिणार, नेम लिहिणार जूल्सला, तिथं जे कॅपिटलच आहे. पण आता इथं जूल हे SI युनिट म्हणून आपण वापरतो आहे, म्हणून SI युनिटचे काही रूल्स आहे. ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमचे काही रूल आहेत, आणि त्या रूल मध्ये फुल स्पेलिंग लिहिताना कुठल्याही SI युनिटचं फुल स्पेलिंग लिहिताना फर्स्ट लेटर ऑलवेज स्मॉल असेल, आणि तो आपला सिम्बॉल आहे. तर बघा आता फॉर्म्युल्यावर वर्क डन 1 जूल. आपल्याला जूलला डिफाइन करायचा. फोर्स 1 न्यूटन, आणि डिस्प्लेसमेंट आहे समजा 1 मीटर. तर हियर वी विल डू द डेफिनेशन ऑफ द 1 जूल. तर बघा आता when a force of 1 न्यूटन, बघा ही बॉडी आहे, ठीक आहे, समजा ही बॉडी आहे, आणि या बॉडीवरती आपण 1 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला. 1 न्यूटन फोर्स अप्लाय केल्यामुळे या बॉडीचं डिस्प्लेसमेंट किती झालं, 1 मीटर झालं पाहिजे. जर झालं असेल तर when a force of 1 न्यूटन displaces a body of 1 meter in the direction of the applied force. लक्षात घ्यायचं, in the direction of the applied force. इकडे फोर्स आहे, इकडे डायरेक्शन. हा फोर्स इकडे अप्लाय केला होता, आपण त्याचा एक कॉम्पोनंट काढलेला आहे F1 आणि S, हे सेम डायरेक्शन मध्ये आहे. तर when a force of 1 न्यूटन displaces an object of 1 meter in the direction of the applied force, then we can say that the work is said to be 1 joule. तेव्हा आपल्याला सांगता येईल वर्क डन किती झालं, वर्क नेमकं किती झालं. तर दॅट वर्क इज सेड टू बी द 1 जूल असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. आता आपण CGS सिस्टीम बघणार. CGS सिस्टीम सेंटीमीटर ग्रॅम सेकंद काय आहे, सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. आपण तर ह्या 3 बेसिक फिजिकल क्वांटिटी आहेत, लक्षात घ्यायचं. म्हणजे कोणकोणत्या, सेंटीमीटर हे जे आहे हे लेंथचं SI युनिट आहे. ग्रॅम हे मासचं, नॉट SI, ग्रॅम हे मासचं युनिट आहे, आणि टाइमचं युनिट हे सेकंद आहे, लक्षात घ्यायचं. आणि बघा लेंथचं युनिट सेंटीमीटर, मास मेजर इन ग्रॅम, टाइम मेजर इन सेकंद. तर ही CGS सिस्टीम आहे, नॉट SI सिस्टीम. SI सिस्टीम मध्ये आपण लेंथ कशामध्ये मोजतो, मीटर मध्ये, मास कशामध्ये मोजतो, किलोग्रॅम मध्ये, टाइम हा सेकंद मध्येच मोजला जाते. तर ही जी आहे ही CGS सिस्टीम या ठिकाणी आहे. तर आता या CGS सिस्टीम मध्ये तर जी CGS युनिट आहे ते आहे वर्क. वर्क काय आहे, CGS युनिट कोणाचं, ऑफ वर्क. वर्कचं CGS युनिट हे वर्ग आहे, लक्षात घ्यायचं. आणि बघा 1 अर्ग याचा सिंबॉल सुद्धा हाच आहे, E नाही. जसं इथे J होता तसं इथे E नाही. तर 1 अर्ग ह्या सिस्टीम्स आहे, याच्या संदर्भातले रूल्स या सगळ्या आपल्याला एरियल मध्ये स्टडी करायचे, तेव्हा ते पॉइंट्स क्लिअर होतील, लक्षात घ्यायचं. तर 1 अर्ग म्हणजेच 1 डाईन मल्टिप्लाइड बाय 1 सेंटीमीटर. तर पहा नेमकं कसं आलं. डिस्प्लेसमेंट हे आपल्याला सेंटीमीटर मध्ये मोजायचं आहे, बरोबर आहे.
डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजेच ते लेंथ आहे आणि लेंथचं किंवा डिस्प्लेसमेंटचं युनिट जे आहे हे इकडे मीटर आहे, तर सीजीएस मध्ये ते सेंटीमीटर आहे. नंतर फोर्सचं एसआय युनिट हे न्यूटन आहे, तर सीजीएस युनिट हे डाईन आहे. आपण ऑलरेडी मागच्या टॉपिक मध्ये जेव्हा न्यूटन सेकंड लॉ पाहिला तेव्हा तिथे हे युनिट सांगितलेले आहे आणि दोघांमधलं रिलेशन सुद्धा आपण सांगितलेलं आहे. न्यूटन आणि डाईन मधलं रिलेशन सुद्धा सांगितलं, ते सुद्धा आपल्याला इथे वापरायचं आहे. बघा आता, व्हेन फोर्स ऑफ वन डाईन produces a displacement of 1 centimeter again in the direction of the applied force, then we can say that the work is said to be 1 earth. The work is said to be 1 earth. आता बघा, या दोघांमधलं आपल्याला रिलेशन बघायचं आहे. रिलेशन बिटवीन जूल अँड अर्थ. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन मल्टिप्लाइड बाय 1 मीटर. तर आपल्याला आता एसआय सिस्टीम आणि सीजीएस सिस्टीम याच्यामध्ये जी दोन युनिट आहे वरची जूल आणि एनर्जी, याच्यामध्ये जे रिलेशन आहे ते आपल्याला तयार करायचं. तर बघा, तुम्हाला आठवते का 1 न्यूटन म्हणजे 10 टू दी पॉवर 5 टाइम. मागच्या टॉपिक मध्ये आपण पाहिलं होतं 1 न्यूटन मीन्स 10 टू दी पॉवर 5 टाइम. दिस इज द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन न्यूटन अँड डाईन, म्हणजे बिटवीन एसआय अँड सीजीएस. आता 1 मीटर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर म्हणजे 10 स्क्वेअर असा आपण त्याला लिहू. बघा, टोटल रिझल्ट किती झाला बघा, 10 टू दी पॉवर 7 9 सेंटीमीटर. काय आहे? 9 सेंटीमीटर. तर 1 डाईन मल्टिप्लाइड बाय 1 सेंटीमीटर, डाईन मल्टिप्लाइड बाय सेंटीमीटर म्हणजे काय होते? अर्थ त्या ठिकाणी होते. म्हणून आपल्याला असे लिहिता येते 1 जूल इज इक्वल टू 10 टू दी पॉवर 7 अर्थ. काय आहे? 1 जूल इज इक्वल टू 10 टू दी पॉवर 7. म्हणून आपल्याकडे दोन महत्त्वाचे कन्वर्जन फॅक्टर झालेले आहेत. आता पहिला जो कन्वर्जन फॅक्टर होता तो होता 1 न्यूटन म्हणजे 10 टू दी पॉवर 5 डाईन, आणि दुसरा कन्वर्जन फॅक्टर आपण इथे वापरला 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 10 स्क्वेअर असा आपण त्याला लिहिलं. आणि आता 1 जूल मीन्स 10 टू दी पॉवर 7 अर्थ. बरोबर आहे. तर आज आपण वर्क बद्दल स्टडी केलेला आहे, लक्षात घ्यायचं. आता याच्या पुढचा जो नेक्स्ट आपला व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण आता एनर्जीचा स्टडी करूया आणि वर्क आणि एनर्जी मध्ये कशा प्रकारचं रिलेशन आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. वर्क वरून आपल्याला आता नेक्स्ट जी क्वांटिटी आहे ती एनर्जी आहे. एनर्जीचा आपल्याला आता पुढच्या व्हिडिओ मध्ये स्टडी करायचा आहे. तर तोपर्यंत वर्क आणि एनर्जी मध्ये नेमकं काय रिलेशन आहे ते तुम्हाला बघायचं आहे. म्हणजेच बघा म्हणजे तुमच्या बुक्स मध्ये शोधा की नेमकं वर्क आणि एनर्जी मध्ये काय डिफरन्स आहे, त्यामध्ये नेमकं कशा प्रकारचं रिलेशन आहे. ठीक आहे. तर बघा, अगदी व्यवस्थित सर्वांनी प्रत्येक टॉपिक वरती लक्ष द्यायचं आहे. याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक टॉपिकचा आपल्याला नेहमी यूज करायचा आहे, लक्षात घ्यायचं. ओके. तर आपण आता इथं आज थांबू आणि पुन्हा लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत आपण थोडीशी विश्रांती घेऊ. ओके.